इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच घरात येऊन मारण्याची धमकीही देण्यात आली आहे। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग काल फेसबुकवर पोस्ट केलंय। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून। पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही इतके असाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर, हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ती घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। दरम्यान आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकरांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी, पाहूयात। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनद्वारे धमकी देण्यात आलेली आहे आणि धमकी देण्यामध्ये ज्यांचं नाव पुढे केलं जातं, ज्यांच्यावर खरं तर आरोप आहे, ते नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कोरटकर आहे। पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले। पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही, आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे, आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला। ते खूप मोठे अभ्यासक आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं। त्या एवढ्या मोठ्या विषयामध्ये मी कशाला करणार आहे? आणि 25 वर्ष पत्रकारिता करतो मी, माझ्याबद्दल महाराष्ट्राला माहित आहे, मी कोणाला धमकी आजपर्यंत धमकी कोणाला दिली नाही। आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की बापरे, मी किती मोठा धमकी देणारा व्यक्ती आहे, आणि ज्या पद्धतीचे मला धमक्या येत आहे लोकांच्या की तुम्ही कुठे राहता, तुम्हाला असं करू तसं करू। मला आता प्रश्न आहे, आणि मी स्वतः आता पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा खोडसाळ कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे। हा आवाज माझा नाही, माझ्या नावाने कोणी फोन केला। फेसबुकचे 4 वेळा अकाउंट हॅक झाले, मी स्वतः फेसबुकवर 4 वेळा टाकलं की माझा कॉल पण नाही, लोकांनी पैशाची मागणी केली, असं सगळं चालू आहे। तर असं असताना असा आरोप करणं इतक्या मोठ्या माणसांनी अतिशय चुकीचं आहे। तर दुसरीकडे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांनं शिवरायांचा अपमान केला असून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे। हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। ज्या पद्धतीनं शिवरायांचा, संभाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे, त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे।
तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे. म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं. तर या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर राज्यभरातील तसंच देशभरातील इतरही राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला अजितदादांकडूनच ब्रेक लावला जातोय का अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाने याच दोघांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना घरात येऊन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलाय. प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिली आहे. शरद पवारांची तब्येत बिघडली आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. शरद पवारांना खोकल्याचा त्रास असल्याचंही पाटील यांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांचा नांदेड आणि हिंगोली दौरा रद्द झालाय. मात्र मराठवाड्यातल्या कार्यक्रमांसाठी शरद पवारांनी जयंत पाटील यांना पाठवलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांचे वडील भगवान गोरे यांचं आज पहाटे दीर्घ आजारानं दुःखद निधन झालंय. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांच्यावर माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. शताब्दी वर्षातील पंच परिवर्तनाच्या बिंदू विस्तारावर सभेत विचारमंथन होण्याची माहिती मिळतेय. या सभेत देशभरातून निवडून आलेले जवळपास 1400 प्रतिनिधी उपस्थित असतील. तर आता बातमी समोर येते नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात. नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती असं पक्षातील अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याची पक्षातील अनेक नेत्यांची भावना आहे. या विषयावर कुणीही नेता बोलण्यास पुढे येत नाहीये. नीलम गोऱ्हे यांनी स्वतःच त्यांच्या वक्तव्यावर समोर येऊन बोलावं अशी नेत्यांनी भूमिका घेतली आहे असंही एका ज्येष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. सध्या तरी माध्यमांसमोर या विषयावर कुठलाही नेता अधिकृतरित्या बोलणार नाही अशीही माहिती मिळतेय. नीलम गोऱ्हे लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळतेय. देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून. आता अपात्र बहिणींमध्ये तुमचाही नंबर लागू शकतोय. महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचं टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सत्तेवर येताच 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करण्यात आले आहेत. मुंबईच्या महालक्ष्मी धोबीघाटाला महापालिकेच्या खर्चाने पीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे. धोबीघाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळला जातो. त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतलाय. पालिका या कामासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. करबुड्यांसाठी पुणे महापालिका पुन्हा एकदा अभय योजना राबवणार असल्याची माहिती मिळते. अजूनही सुमारे पावणे 700 कोटी रुपये कर वसुली करण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत. दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतलाय. मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसात पुण्यातील COP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे.
रायपूरमध्ये शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी चक्क शाळेच्या वॉशरूममध्ये बॉम्बस्फोट घडवून आणलाय. मात्र या स्फोटात 9 वर्षाची एक निष्पाप विद्यार्थिनी जखमी झाली आहे. शाळेतल्या 5 विद्यार्थ्यांनी हा कट रचला होता, ज्यात 3 मुलींचाही समावेश होता. पोलिसांनी 4 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांना सुधारगृहात पाठवलंय. बदलापूरमध्ये तरुणावर जीवघेणा टोळी हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात विशाल राठोड नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत हल्लेखोराची धरपकड सुरू केली आहे. गजानन मारणे आणि टोळीवर पुणे पोलिसांनी मकोका लावलाय. रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलिसांनी चौकशी केली. गजानन मारणेवर आतापर्यंत तब्बल 28 पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकली आहे. आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय. मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवर पोहोचलाय. तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध करण्यात आलाय. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पणमस्तू नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलाय. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केलाय. महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून भाविकांसाठी 48 तास खुलं राहणार आहे. तर आज रात्री 12 वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडेल. देवस्थान समितीकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.